जर तुम्ही पुण्यात रेंटवर राहत असाल तर ही गोष्ट नक्की ऐका. पुण्यातील हा फ्लॅट आम्ही फक्त 15 दिवसात सोडला. मी आणि माझ्या मित्रांनी बालेवाडीमध्ये 3 BHK फ्लॅट रेंटवर घेतला आणि त्या एरियाच्या मानाने त्याचं भाडं खूपच कमी होतं. त्यामुळे आम्ही काहीही विचार न करता तो फ्लॅट लगेच घेतला. सुरुवातीचे काही दिवस सगळं अगदी नॉर्मल होतं. पण त्या फ्लॅटमध्ये एक रूम होती आणि ती रूम बाकीच्या रूमपेक्षा जास्त थंड असायची. त्या खोलीमध्ये AC नव्हता. आम्हाला वाटलं व्हेंटिलेशनमुळे होत असेल, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी इग्नोर केलं. पण एक दिवस माझ्या मित्राने एकदम वियर्ड गोष्ट नोटीस केली. त्या खोलीचा दरवाजा रोज सकाळी उघडा असायचा. आम्ही एकमेकांना विचारलं, तुमच्यापैकी कोणी रात्रीला हा दरवाजा उघडतो का? सगळेजण म्हणाले नाही. आणि हे रोजच घडायला लागलं. त्यामुळे आम्ही सगळ्या मित्रांनी मिळून एक प्लॅन बनवला. आम्ही सगळ्यांनी मिळून त्या दरवाजावर एक ट्रान्सपरंट टेप लावली, जेणेकरून जर जो कोणी पण तो दरवाजा उघडेल तर आम्हाला लगेच कळेल. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर तो दरवाजा उघडा होता. टेप एका बाजूने कुणीतरी काढली होती. आम्ही एकदम कन्फ्यूज झालो. आम्हाला वाटलं आमच्यापैकी कोणीतरी प्रँक करत आहे. काही दिवसांनी विकेंडला आम्ही सगळे घरी गेलो. फक्त फ्लॅटमध्ये माझा मित्र एकटाच होता. पण रात्रीला साधारण 1 वाजता त्याला हॉलमध्ये कोणीतरी चालण्याचा आवाज आला. सुरुवातीला त्याला वाटलं वरच्या फ्लॅटमधून कोणीतरी असेल. पण तो आवाज त्याच्या बेडरूमजवळ येऊन थांबला आणि दाराच्या बाहेर अगदी कोणीतरी हळू आवाजामध्ये बोललं, दार उघडू नकोस. माझा मित्र इतका घाबरला, तो रात्रभर त्या रूममध्येच राहिला. त्याने दार उघडलंच नाही. तो सकाळी एकदम घाबरत बाहेर आला. हॉलमध्ये बघितला तर सगळा फ्लॅट रिकामा होता. काही दिवसांनी बिल्डिंगमधल्या एका जुन्या सिक्युरिटी गार्डने आम्हाला एक गोष्ट सांगितली की या फ्लॅटमध्ये एक म्हातारी राहायची. तिचा मृत्यू त्या थंड खोलीमध्ये झाला होता आणि तिला सवय होती रात्रीला उठून सगळं घर चेक करण्याची. आम्ही तो फ्लॅट लगेच सोडला. पण तुम्हाला कोणी जर पुण्यामध्ये फ्लॅट कमी भावामध्ये, कमी रेंटमध्ये देत असेल तर विचार करा घेण्याच्या पूर्वी.